नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुवारी आहे दत्त जयंती प्लस मार्गशीर्ष गुरुवार पण आला आहे आणि पौर्णिमा पण आहे. असे योगायोग जुळून आले आहेत. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी संकट हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच. आता गायीची जर आपण दररोज पूजा केली तर आता प्रत्येकाच्या घरी गाय नसते, त्यामुळे मग प्रत्येकाला गायीची पूजा दररोज करणं शक्य होत नाही. पण ज्यांच्या घरी गाय जर असेल तर त्यांनी मग दररोज अवश्य पूजा करायची आहे. पूजा करायची आहे म्हणजे काय करायचं, गायीचा आशीर्वाद घ्यायचा किंवा मग गाईला तुम्ही एखादी चपाती म्हणा किंवा मग एखादी भाकरी तुम्ही खायला घालू शकता. पण आता ज्यांच्या घरी गाय असेल तर त्यांच्या घरी तर दररोजच ह्या गोष्टी केल्या जातात. पण आता ज्यांच्या घरी गाय नसेल त्यांनी मग काय करायचं आहे, आता ही पौर्णिमा पण आहे, परत मार्गशीर्षचा गुरुवार पण आहे आणि दत्त जयंती पण आहे. त्यामुळे मग आता गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळवून घेण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. म्हणून मग आपल्याला गाईला एक वस्तू पण खाऊ घालायची आहे. तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आणि तुम्ही पण मग असा हा जो उपाय आहे, ही जी सेवा आहे ती कराल आणि तुमच्या घरामध्ये जे कोणते संकट आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आता आपण प्रत्येक पौर्णिमेला तर भगवान सत्यनारायण आणि माता लक्ष्मी, चंद्रदेव यांची मग पूजा करतच असतो. त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीची पण पूजा करायची आहे. आता हा जो दिवस आहे तर हा दिवस पण अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, म्हणून आपल्याला तुळशीची पण पूजा करायचं आहे. तुळशी मातेपुढं आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. आता दररोज म्हणा किंवा आपण प्रत्येकाला दररोज रांगोळी काढणं होत नाही, कारण की ज्या महिला म्हणा घरी असतील तर मग त्या महिलांना मग दररोज ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत, ह्या सगळ्या ज्या रांगोळी काढणं म्हणा किंवा घरातील जी इतर गोष्टी आहेत आपण ज्या करत असतो देवघरापुढे म्हणा किंवा घराच्या उंबरट्यापुढे, तर ह्या गोष्टी प्रत्येकाला दररोज करणं शक्य होत नाही. म्हणून ह्या जे विशेष तिथी असतात तर त्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून आपल्याला तुळशी मातेपुढं कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एक तांब्याचा जो कलश आहे तर तो कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये मग तुम्ही पिण्याचं पाणी घ्यायचं आहे, त्यात लाल चंदन टाकायचं आहे थोडंसं आणि नंतर मग ते जे जल आहे तर ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि अर्पण करायचं आहे. आणि तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना पण हाच मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. तर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुळशी मातेला आपल्याला धूप अगरबत्ती आवर्जून लावायचं आहे आणि तुळशी मातेपुढं आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की घराच्या बाहेर तुळस असते, म्हणजे सगळी मोकळी जागा असेल तर त्यावेळेस मग दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवा मग राहणार नसेल तर मग तुम्ही हा दिवा संध्याकाळी पण लावू शकता. फक्त सकाळी तुम्ही अगरबत्ती धूप वगैरे लावलात तरीही चालेल. मग आपल्याला गाईला जी वस्तू खाऊ घालायची आहे तर ती कधी घालायची आहे, तर दत्त जयंती असल्यानिमित्तामुळे आता बऱ्याच जणांनी श्री गुरुदेव दत्त यांचं गुरुचरित्राचं पारायण चालू केलं असेल किंवा काही जणांनी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं असेल किंवा प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी सेवा कोणी चालू केली असेलच. तर मग त्या जरी सेवा चालू असतील तुमच्या तरीही तुम्ही हा उपाय करू शकता, कारण दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवार हा अत्यंत चांगला योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, आता जर तुम्ही मंदिरात जाणार असाल दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या तर तिथे पण तुम्ही मग जात असताना एखादी चपाती म्हणा किंवा एखादा गोडाचा पदार्थ म्हणजे पिवळ्या रंगाची मिठाई म्हणा किंवा रवा तुम्ही बनवून घेऊन मंदिरामध्ये प्रसाद म्हणून देऊ शकता. कारण की दत्त जयंतीच्या दिवशी दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. कारण आता पिवळ्या रंगाचंच का म्हटलं जातं, कारण की पिवळा रंग हा श्री गुरुदेव दत्तांना अत्यंत प्रिय असतो आणि आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून आपण हळदीचे पण बरेच उपाय करत असतो, बऱ्याच सेवा करत असतो. तर मग त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, मंदिरामध्ये तर ह्या वस्तू दान करायच्याच आहेत, म्हणजे खाण्याचे पदार्थ जे तुम्हाला शक्य होईल ते. आणि नंतर मग एक चपाती आपल्याला बनवायची आहे. आता जी चपाती बनवणार आहोत तर त्या चपातीमध्ये आपल्याला थोडीशी हरभरा डाळ जी आहे तर ती टाकायची आहे. आता हरभरा डाळ मग आपल्याला अर्धा तास अगोदर किंवा 1 तास अगोदर थोडीशी भिजत ठेवायची आहे आणि मगच भिजवलेली डाळ
तुम्ही त्या चपातीमध्ये टाकायची आहे. आता जर तुम्हाला डाळ भिजवण्यासाठी लक्षात राहिलं नसेल तर तुम्ही चुकूनही त्यामध्ये डाळ टाकू नका. नंतर मग त्याऐवजी तुम्ही मग गूळ पण टाकू शकता आणि थोडंसं तूप टाकायचं आहे. आणि ही चपाती घेऊन जिथे कुठे गाय असेल तर तिथे आपल्याला गाईजवळ जायचं आहे. तिथे जात असताना मग गाईसाठी आपल्याला तुम्ही गाईचं वासरू वगैरे जवळ असतं किंवा इतर कोणती गाय असेल तर त्यासाठी अजून वेगळी चपाती घेऊन जाऊ शकता किंवा मग केळी घेऊन जाऊ शकता तुम्ही. गाईचं वासरू असतं तर त्या वासरासाठी पण वेगळी चपाती खायला घेऊन जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर आपल्याला गाईच्या पायांवरती तांब्या भरून म्हणजेच की पाणी टाकायचं आहे. गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. गाईची पूजा करायचं आहे. ज्यावेळेस आपण गाईच्या ह्या सगळ्या म्हणजे गाईची पूजा करत असतो तर त्यावेळेस आपल्याकडून 33 कोटी देवी देवतांची पूजा घडत असते. म्हणून मग आपण मनोभावे पूजा करायची आहे. आणि गाईची पूजा झाल्यानंतर आपण जी चपाती घेऊन गेली आहे तर ती तुम्ही तुमच्या हाताने पण चपाती खायला घालता. तुम्हाला जर जमत असेल तर आवर्जून खायला घालायचं आहे. कारण की आपण ज्यावेळेस आपल्या हाताने गाईला जर चपाती खायला घातली तर गाईच्या जिभेचा स्पर्श जर आपल्या हाताला झाला तर 33 कोटी देवी देवतांचा स्पर्श झालेला आपल्याला अनुभव येत असतो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, हाताने तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हाताने चपाती खायला घालू शकता. जर नाही शक्य झालं, आता गाय मारण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही मग एखाद्या प्लेटामध्ये पण ही चपाती ठेवू शकता आणि गाईला खायला देऊ शकता. तिथे जवळपास जर गाईचं वासरू असेल तर इतर गायी असतील तर तुम्ही इतर गायांना पण चपाती म्हणा केळी म्हणा खायला देऊ शकता. आणि गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि गाईच्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत. तर प्रदक्षिणा तुम्ही 7 प्रदक्षिणा घालू शकता किंवा 11 प्रदक्षिणा घालू शकता. आता जर गाय मारण्याची भीती वाटत असेल, प्रदक्षिणा घालण्यासाठी जमत नसेल तर मग हरकत नाही. तर तुम्ही प्रदक्षिणा न घालता जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे औदुंबराच्या वृक्षाला तुम्ही मग प्रदक्षिणा घालायचं आहे. कारण की दत्त जयंतीचा पण योग आहे म्हणून तुम्ही दत्त महाराजांची पण सेवा करायचं आहे आणि औदुंबर वृक्षाच्या पण प्रदक्षिणा घालायचं आहे. तर औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचा आहे. आता आपण गाईला जी ही वस्तू खायला घातली तर आपल्या घरातील जे कोणते संकटे आहेत तर ती संकटे दूर होतात आणि आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो. म्हणून मग आपल्या घरामध्ये पण माता लक्ष्मी टिकून राहते. कारण की मार्गशीर्षचा पण गुरुवार आहे. आपण मार्गशीर्षचा गुरुवार असल्यामुळे पण घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा ही मांडतच असतो आणि दिवसभर उपवास केला जातो. आणि हा उपवास आजचा दत्त जयंतीचा म्हणजे श्री गुरुदेव दत्त यांचा पण उपवास केला जातो. म्हणून मग आपल्याला अशा ह्या सेवा करणे, काही उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे तुमच्याकडून कोणतीही सेवा घडली नाही, कोणताही उपाय जर घडला नसेल तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा एवढा मंत्र तुम्ही दिवसभरातून जेव्हा शक्य होईल तेव्हा अवश्य म्हणायचा आहे. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.